श्री स्वामी समर्थ. धनु राशी 1 ते 31 जुलै मासिक राशी भविष्य. जुलै महिना तुमच्या आयुष्यात भाग्याची नवी दारे उघडणार आहे का? अनेक दिवसांपासून केलेल्या परिश्रमाचे फळ आता मिळणार का? करिअरमध्ये मोठी संधी मिळेल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन बचतीत वाढ होईल का? कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होईल का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे नवे क्षण अनुभवायला मिळतील का? विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि शिक्षणात यश मिळेल का? चला जाणून घेऊया धनुराशीसाठी जुलै हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. जुलै महिना धनुराशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नव्या संधींचा महिना ठरण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील सकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावीपणे दिसून येईल. तुमच्या धाडसी निर्णयांमुळे आणि दूरदृष्टीमुळे अनेक कठीण कामे सहज पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतील आणि त्यामुळे मनाला मोठा दिलासा मिळेल. ग्रहस्थिती तुमच्या बाजूने राहण्याची शक्यता असल्याने अनेक क्षेत्रांमध्ये अनुकूल परिणाम दिसून येतील. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. तुमच्या बोलण्यातील स्पष्टता आणि प्रामाणिकपणामुळे लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील. नवीन ओळखी निर्माण होतील आणि त्यापैकी काही संपर्क भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो किंवा अपेक्षेपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल. मात्र निराश होऊ नका. महिन्याच्या मध्यापासून परिस्थिती झपाट्याने सुधारू लागेल. तुमच्या योजनांना गती मिळेल आणि अनेक अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी योग्य संधी मिळतील. या महिन्यात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाणे हेच तुमच्या यशाचे मुख्य गमक ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जुलै महिना अत्यंत शुभ राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील. काही व्यक्तींना पदोन्नती, वेतनवाढ, नवीन विभाग किंवा महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते. कार्यालयातील तुमचा प्रभाव वाढेल आणि तुमच्या मतांना अधिक महत्त्व दिले जाईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा महिना आशादायक ठरू शकतो. अनेक ठिकाणांहून चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखतींमध्ये आत्मविश्वासाने उत्तर दिल्यास यशाची शक्यता अधिक राहील. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना आर्थिक वाढ आणि विस्ताराचा ठरेल. नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात विश्वास कायम ठेवल्यास मोठे यश मिळू शकते. आयात निर्यात, शिक्षण, पर्यटन, धार्मिक सेवा, ऑनलाईन व्यवसाय, प्रकाशन, मीडिया, शेती आणि सल्लागार क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. नवीन शाखा सुरू करण्याचा किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल राहू शकतो. मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक राहील. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या जुलै महिना चांगले संकेत देणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नफा वाढेल. काही व्यक्तींना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम, कमिशन किंवा इतर अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. घर, जमीन किंवा वाहनासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ काही प्रमाणात अनुकूल राहील, परंतु कोणतीही जोखमीची गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. दीर्घकालीन गुंतवणूक भविष्यात चांगले लाभ देऊ शकते. महिन्याच्या उत्तरार्धात काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. घरातील दुरुस्ती, वैद्यकीय गरजा, मुलांचे शिक्षण किंवा धार्मिक कार्यावर खर्च वाढू शकतो. तरीही योग्य आर्थिक नियोजन केल्यास बचतीत फारसा फरक पडणार नाही. खर्च आणि बचत यामध्ये संतुलन राखणे हा या महिन्याचा महत्त्वाचा मंत्र ठरेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद, प्रेम आणि आपुलकीचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये मिळेल. घरात एखाद्या शुभ कार्याचे आयोजन होण्याची किंवा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. पालकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभदायक ठरेल. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. काही जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल. मुलांच्या शिक्षणाशी किंवा करिअरशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. नातेवाईकांशी भेटीगाठी वाढतील. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या तरी तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा महिना अत्यंत आनंददायी ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. संवाद वाढल्यामुळे गैरसमज दूर होतील आणि विश्वास अधिक दृढ होईल. काही व्यक्ती आपल्या नात्याला विवाहाच्या दिशेने नेण्याचा निर्णय घेऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात. त्यापैकी एखादी व्यक्ती भविष्यात जीवनसाथी ठरू शकते.
कोणतेही नाते घाईघाईने स्वीकारण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्या. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक, कौटुंबिक आणि भविष्यासंबंधी निर्णय दोघे मिळून घेतल्यास उत्तम परिणाम मिळतील. काही जोडपी एकत्र प्रवास, धार्मिक कार्यक्रम किंवा कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवतील. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ नयेत यासाठी संवाद कायम ठेवा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा. आध्यात्मिक जीवन. जुलै महिन्यात आध्यात्मिक क्षेत्रात विशेष प्रगती होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची इच्छा वाढेल. पूजा, प्रार्थना, ध्यान आणि मंत्रजप यामुळे मनाला शांतता मिळेल. अनेक दिवसांपासून असलेला मानसिक ताण कमी होईल. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग येऊ शकतो. एखाद्या सत्संग, यज्ञ, प्रवचन किंवा सेवा कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. गरजूंना मदत केल्यामुळे आत्मिक समाधान मिळेल. गुरुजनांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. आध्यात्मिक साधनेमुळे तुमची निर्णय क्षमता वाढेल आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिक ताकद मिळेल. या महिन्यात सकारात्मक विचार आणि चांगल्या कर्मांवर अधिक भर द्या. प्रवास. जुलै महिन्यात व्यवसाय, नोकरी, शिक्षण, धार्मिक कार्य किंवा कौटुंबिक कारणांसाठी अनेक प्रवास घडू शकतात. काही प्रवास अचानक ठरतील, परंतु ते फायदेशीर ठरतील. दूरच्या प्रवासातून नवीन अनुभव आणि महत्त्वाचे संपर्क मिळू शकतात. धार्मिक किंवा पर्यटनासाठी केलेला प्रवास मनाला नवीन ऊर्जा आणि समाधान देईल. परदेशाशी संबंधित कामे असतील तर त्यामध्येही चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना परदेश प्रवासाचे नियोजन करण्याची संधी मिळेल. प्रवासादरम्यान आरोग्याची आणि सामानाची विशेष काळजी घ्या. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. वेळेचे आणि खर्चाचे योग्य नियोजन ठेवल्यास सर्व प्रवास यशस्वी आणि आनंददायी ठरतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेष प्रगतीचा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल. कठीण विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभेल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. संशोधन, प्रकल्प, सादरीकरण आणि मुलाखतींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. नियमित अभ्यास, योग्य वेळापत्रक आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अपेक्षित ध्येय गाठणे शक्य होईल. नवीन कौशल्ये शिकण्यासाठीही हा महिना अनुकूल राहील. उपाय. प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पतीची पूजा करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पिवळे वस्त्र, हरभरा डाळ किंवा हळदीचे दान करा. गाईला गूळ आणि हरभरा खाऊ घाला. गुरुजन, आईवडील आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. धार्मिक ग्रंथांचे वाचन करा आणि गरजूंना अन्नदान करा. धनुराशीसाठी जुलै हा महिना भाग्यवृद्धी, प्रगती आणि नवीन संधींचा ठरणार आहे. करिअरमध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळेल. व्यवसायात विस्ताराची संधी मिळेल आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवनात आनंद, प्रेम आणि सहकार्य कायम राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना यश, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येईल. आध्यात्मिक क्षेत्रातही मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. या महिन्याचा मुख्य संदेश असा आहे की मोठी स्वप्ने पहा, पण त्यांना पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, संयम आणि योग्य नियोजन यांची साथ सोडू नका. तुमचा आशावादी स्वभाव, ज्ञानाची आवड आणि धाडसी निर्णय क्षमता तुम्हाला अनेक नवीन यश मिळवून देईल. जुलै महिना तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धी, सामाजिक प्रतिष्ठा, कौटुंबिक आनंद आणि मानसिक समाधान घेऊन येवो. भगवान श्री विष्णू, देवगुरु बृहस्पती आणि श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने तुमचा संपूर्ण महिना मंगलमय आणि यशस्वी जावो. धन्यवाद.